नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की तुळजा, भागू आणि राजू तिघीही पुण्याला आलेले असतात। तेव्हा राजूला बघून भागू म्हणत असते की बरं झालं वहिनी तू आली आणि आपण तिच्या सोबत आलो, नाही तर एकट्या राजूला कळलं असतं का राजूताईला कुठं जायचं कसं जायचं, त्यापेक्षा ना बरं झालं आपण आलेलो आहोत। तेव्हा तुळजा म्हणते काही प्रॉब्लेम नाहीये, आपण आता वेळेत पोहोचलेलो आहे आणि बाकीच्या गोष्टीही वेळेत होतील। सावली मात्र इकडे वाट बघत बसलेली असते। अमृता वहिनींचा फोन येतो। सावलीला विचारते की दिला का ग सारंगला डबा, जेवला का? तेव्हा सावली सांगत असते की नाही अजून, कारण सारंग सर मीटिंगमध्ये आहेत। तेव्हा अमृता म्हणते बरोबर आहे, आज सकाळी जाताना यांचं तेच बोलणं चाललेलं होतं, त्यामुळेच हे घाईत असले ना की बोलत नाहीत। आलं लक्षात माझ्या, आज खूप मीटिंग आहेत ना। इकडे तुळजा त्याचबरोबर राजू आणि भागू तिघीही रूपम कॉस्मेटिकच्या ऑफिसच्या बाहेर असतात आणि मग त्या राजूला शाबासकी देतात, तिला कॉंग्रॅच्युलेट करतात, त्याचबरोबर तिला ऑल द बेस्ट करतात आणि तिला सांगू लागतात की टेन्शन घेऊ नको, बिंदास्त बोल तिथे जाऊन। इकडे तिला जायला सांगितलं जातं, तिथे वॉचमन असतात, ते विचारतात तुम्ही, तेव्हा ती सांगते की मला बोबडी ओढायला लागते राजूची। तेव्हा वॉचमन म्हणतात काय झालं, अपॉइंटमेंट आहे का? तेव्हा ती म्हणते की हो। मग वॉचमन जाऊन चेक करतात, खरंच अपॉइंटमेंट आहे का? वॉचमन जाऊन चेक करतात आणि पाहतात तर हो अपॉइंटमेंट असते आणि तिला सांगितलं जातं की राजश्री फूड्स ना तुमची आहे अपॉइंटमेंट, जा तुम्ही। इकडे आता तुळजा भागूला घेऊन एका स्टुडिओमध्ये आलेली असते, रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये, आणि तिथे त्यांना रेकॉर्ड करायचं असतं। मग रेकॉर्ड करण्यासाठी जेव्हा ती आलेली असते तेव्हा तिथं आल्यानंतर एक गोष्ट घडते आणि मग भागूला ते म्हणते की काळजी करू नको, इथे रेकॉर्ड करायचं आहे। मग रेकॉर्ड करायला त्या 4 ओळी होत्या ना, मी तुला सांगितलेलं होतं आपल्याला ॲडव्हर्टाईज करायची, म्हणजे बघ एखाद्या मसाल्याची वगैरे असते छोटंसं गाणं, तेव्हा तिला सांगितलं जातं आणि मग ती म्हणते की काही हरकत नाही आहे, चालेल वहिनी आपण ट्राय करूया। आणि मग तुळजा तिला समजवू लागते, तुळजा तिला छान असं समजवत असते। त्याचबरोबर इकडे आता राजूला आज जायचं असतं आणि राजूला आता तिच्या प्रोडक्ट जे आहे तिथं सांगायचं असतं। सूर्या मात्र दुकानात असतो, त्याचवेळी काजू पुढे सगळेजण तिथं आलेले असतात आणि इकडे ते सगळे हिशोब देत असतात। तेवढ्यात एक मावशी तिथं आलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात अरे सूर्या, खरंच तू ना खूपच मोठं काम केलेलं आहे, एवढ्या 2-2 बहिणींची लग्न केले, धनुचं तर लग्न खूपच दणक्यात झालेलं आहे, त्यासोबतच त्या सांगत असतात। आणि इकडे राजू मात्र आता हळद घेऊन निघालेली असते आणि राजू जाता जाता तिच्या हातून हळदीचं पॅकेट खाली पडतं, ती तर तिथे घेऊन चाललेले असते प्रोडक्ट आपलं आणि ते हळदीचं पॅकेट उचलते आणि पर्समध्ये ठेवते। इकडे मात्र सूर्याच्या हातून ती बॉटल खाली पडते, काचेची बॉटल फुटते आणि तेव्हा त्या मावशी म्हणू लागतात की अरे सूर्या, तू तर म्हणला ना तुझी बहीण तिकडे गेली आहे राजू, आणि आता ही तर काच फुटली, अपशकून झालंय रे सूर्या, बघ तिकडं काय प्रॉब्लेम तर झाला नाहीये ना, असं त्यांचं म्हणणं चाललेलं असतं। आणि त्याचबरोबर सूर्याला आता काळजी वाटायला लागलेली असते। त्यासोबतच इकडे आता सारंग बाहेर आलेला असतो, पण सावलीची काही त्याचं बोलणं होत नसतं। सावली डबा घेऊन थांबलेली असते, सारंग सर म्हणून आवाज देऊ लागते, पण सारंग काही बाहेर तिथं तिच्याकडे लक्ष देऊ शकत नाही आणि मग सारंग तिला पाहत असतो। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे सावली विचारत असते आणि त्यासोबतच सावली तिथं बसलेली असते। तेवढ्यातच सावलीच्या फोनवरती आता फोन येणार असतो, तो म्हणजे तुळजाचा रिंग वाजत असते, पण अस्मीने मात्र सावलीच्या हातातून डबा घेतलेला असतो आणि अस्मी म्हणत असते की हा जो डबा आहे ना तो तू सारंगसाठी घेऊन आली ना, काय आणलंय त्याच्यामध्ये? इकडे तुळजा भागूला घेऊन आता त्या स्टुडिओमध्ये आलेली असते आणि त्या स्टुडिओमध्ये ती बोलत असते। त्याचवेळी इकडे आता तुळजा सांगते की ह्या 4 ओळी आहेत ना ते तुला करायचं आहे, आधी ते हेडफोन घाल असं तिकडून सांगितलं जातं। मग हेडफोन घालायला सांगितले जातात, तो रेकॉर्डिंग जो असतो तो रेकॉर्डिंग करत असतो, तेव्हा तो सांगत असतो आणि मग म्हणत असतो घाबरू नका। आता 3-4 वेळा चेक केलं जातं, आवाज हा वरच्या पटीत येतो, आवाज कमी येतो, माईकच्या खूप पुढे उभा राहून बोललं जातं, माईकच्या खूप मागे उभा राहून बोललं जातं, अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात। आणि बिचारी भागू जी आहे ती कानाला माईक लावून उभी असते, ती गाण्यासाठी तिथं उभी असते, परंतु इथे खूप मोठी संकट येत असतात, संकटावर संकट चालूच असतात। भागूला काही व्यवस्थित गाता येत नसतं आणि त्याचवेळी घडतं असं की भागूला कळत नाहीये की नक्की कशा पद्धतीने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत। आणि मग सूर्या इकडे तुळजा जी आहे भागूला समजवत असते, अगं घाबरू नकोस, आपण घरी प्रॅक्टिस केली होती ना, आता आपल्याला हे फक्त रेकॉर्डिंग करून घ्यायचं आहे, काहीच हरकत नाही आहे, सगळं व्यवस्थित होणार आहे, हे चालू झालेलं असतं। आणि त्याचबरोबर इकडे ती भागूला समजवत असते आणि त्यासोबतच इकडे सावलीला आता फोन आलेला असतो आणि सावली मात्र थांबलेली असते आणि सावली पुन्हा माघारी येते, तुळजाला म्हणते काळजी करू नको,
कारण सावली ही तुळजाची मैत्रीण आहे आणि तिनं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं आता ती तुळजासाठी जायचा विचार करते। मग ती माघारी येते आणि अस्मीला म्हणू लागते की अस्मी, मला ना एक तुला काम सांगायचं आहे, तुला खूप हौस आहे ना, हा डबा आहे ना सारंग सरांना दे। आणि आता सारंग सरांना काय उत्तर देणार हे तुला माहितीच आहे, तू ती तयारी करून ठेव, कारण हा डबा सारंग सरांना देताना तू स्वयंपाक कधी बनवायला शिकली ही गोष्टही तुला सारंग सरांना सांगावीच लागेल ग अस्मी। असं म्हणत सावली तिला चांगलाच चालूतनं जोरडा मारते आणि तिथून निघून जाते। इकडे आता राजकुमार जो आहे तो त्याच्या मार्केटिंग टीमशी बोलत असतो आणि म्हणत असतो की एवढं ग्राहक म्हणजे सेवा केंद्रामध्येही कंप्लेंट गेलेल्या आहेत कस्टमरच्या, 4-5 कस्टमर तुम्हाला हँडल करता आलेले नाही आहेत म्हणत तो चिडलेला असतो। आता पुढच्या गोष्टी काय आहेत, मीटिंग आहेत वेंडरसोबत हे सांगितलं जातं आणि मग त्यांना माझ्याकडे पाठवून द्या। इकडे आता सगळेजण असतात, हे स्टुडिओमध्ये असतात, सावली त्याचबरोबर तुळजा आणि हे सगळेजण बोलत असतात। इकडे राजू आता आत येत असते तेव्हा लगेचच राजूला बघून राजकुमार म्हणतो की क्लिनिंग करायचं आहे ना, नंतर यायचं, क्लिनिंगसाठी नाही यायचं, इथं आत्ता मीटिंग आहेत माझ्या। तेव्हा ती सांगते की मी प्रोडक्टसाठी आलेले आहे, प्रोडक्ट घेऊन आलेले आहे, रॉ मटेरियल तुम्हाला द्यायचं आहे। राजू मात्र कधीच एवढ्या मोठ्या कंपनीत आलेली नसते, हे सगळं घडलेलं असतं आणि त्यासोबतच आपल्याला इथे पाहायला मिळतं की हा जो मूर्ख राजकुमार आहे तो राजूला त्रास देत असतो, तो राजूशी चुकीच्या पद्धतीनं बोलत असतो आणि राजूला तो म्हणत असतो की बसा, तुमची हळद घेऊन आलाय ना राजश्री फूड्सकडून, बरोबर आहे, आणि हे सगळं तुम्ही मुद्दाम करताय हे आम्हाला चांगलंच माहिती आहे। आता तुम्हाला तुमचं सांगायचं असेल की तुम्ही इथं कसं पोचला, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं घडलेल्या आहेत हे सगळं तुम्हाला सांगायचंच असणार आहे ना, बरोबर आहे। या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सांगायच्या असतील कशा पद्धतीनं होणार आहेत, काय होणार आहे, हे सगळं बोललं जात असतं आणि त्यासोबतच इकडे ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आता मोठी गोष्ट घडते आणि मग इकडे पाहायला मिळतं की आता सावली पोचलेली असते। सावली म्हणत असते काळजी करू नको तुळजा, मी आलेली आहे, अजिबात काळजी करायची गरज नाही, मी इथे आहे, असं ती सांगत असते आणि मग ती तुळजाला म्हणते की मी आहे ना, मग अजिबात तू काळजी करू नको। त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की तुळजा बोलत असते, सावलीला सांगत असते, सावली म्हणते ठीक आहे, मग त्या 4 ओळी आहेत, मग त्या 4 ओळींमध्ये लवंग त्याचबरोबर हळद मिरची दालचिनी मिरे असं सगळं गाणं असतं आणि मग सावली गाण्याला हेडफोन लावते। सावलीला खूप सवय झालेली असते हे गाणं वगैरे, रोज ती मोठमोठे कार्यक्रम करत असते, फक्त ती स्टेजवर नसते तर स्टेजच्या बॅक साईडला असते, आवाज तिचाच असतो आणि सावली ज्या पद्धतीनं गाणं गात असते अप्रतिम अशी पद्धत असते आणि आज पहिल्यांदा इतर कोणाच्या तरी समोर स्टुडिओमध्ये सावली गायला उभी राहिलेली असते। जो स्टुडिओ रेकॉर्डिंगवाला जो असतो तो पाहतच राहतो, सावली गायला सुरुवात करते, अप्रतिम मधुर आवाज असतो, एवढं सुंदर गाणं ती म्हणायला सुरुवात करते की विश्वासच बसत नाही आहे की या मुलीचा तो आवाज आहे। पण कुठेतरी त्या स्टुडिओ रेकॉर्डिंगमध्ये वाल्याला त्याला वाटतं की बापरे, हा आवाज आपण ऐकलेला या आधी कधीतरी। सावली खूप सुंदर गात असते आणि सावली जेव्हा गात असते तेव्हा मात्र तुळजा अगदी तिथं पाहत राहते, तुळजालाही खूप छान वाटत असतं। फायनली सावलीचा आवाज तिनं ऐकलेला असतो, कितीतरी दिवसानंतर, कितीतरी वर्षानंतर हे सगळं सावली गात आहे हे समोर आलेलं असतं आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू झालेल्या असतात तेव्हा इकडे सावलीनं गायलेलं असतं पण खूप मोठा राडा झालेला असतो। तो मूर्ख राजकुमार जो आहे तो खूप चुकीच्या पद्धतीनं वागणूक देत असतो, इकडे राजूला आणि तिला चुकीच्या पद्धतीनं बोलत असतो आणि राजूचा राग मात्र अनावर झालेला असतो। एक तर राजूने सांगितलेलं असतं मला तिलोत्तमा मॅडम यांना भेटायचं आहे। आता सावलीचं गाणं पूर्ण होतं आणि मग सावली सांगू लागते की अशा पद्धतीनं गायचं आहे। भागू म्हणते की आपल्या राजूताईच्या प्रोडक्टसाठी या गाण्या इतकं बेस्ट गाणं कोणतंच असू शकत नाही आहे वहिनी, हाच आवाज बेस्ट आहे। तेव्हा मात्र सावलीला टेन्शन येतं, तुळजाला टेन्शन येतं आणि मग सावली सांगू लागते की तुळजा तुला माहिती आहे ना हे सगळं कसं आहे ते। तेव्हा तुळजा म्हणते की काळजी करू नको, सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आहेत, असं ती सांगत असते। त्यानंतर इकडे आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे की राजकुमारचा आगाऊपणा खूप वाढलेला असतो आणि तो अक्षरशः धक्के मारत राजूला बाहेर काढत असतो, पण त्याचवेळी मुद्दाम त्याने टेबलवरती ब्लॅक इंक ठेवलेली असते, ती बॉटल सांडते आणि ते हात त्या सिंकमध्ये राजूचे हात भरले जातात आणि बरोबर काळा रंग तिलोत्तमाच्या साडीला जाऊन लागतो। तिलोत्तमा जाम भडकते आणि पोलिसांना बोलवते आणि राजूला पोलिसांच्या ताब्यात देते। आता नक्की पुढे कसला राडा होणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।